मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसंच ठाणे महापालिकेच्या वतीनं सुरू असलेली सर्व विकास कामं येत्या 20 मे पर्यंत पूर्ण करावीत. घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधावा. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावेत अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत. मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसंच मान्सून कालावधीत करायच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज बैठक आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDAचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं. भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावं. तसंच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्यात. MMRDAनं मान्सूनपूर्वी सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल आणि दुरुस्ती करून घ्यावी. रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच ज्या ठिकाणांची रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिगेड्स काढून घ्यावेत. तत्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्यांची कामं 20 मे पूर्वी पूर्ण करावीत. मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिगेड्स जमिनीपासून वर उचलावेत. तसंच ज्या ठिकाणांची कामं पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी पडलेलं अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्यात. नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे. भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी 9 मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. या वसतिगृहात जवळपास 400 पेक्षा अधिक नोकरदार महिलांना राहता येणार आहे. अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून 50 कोटींचा निधी मिळालाय. गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याचबरोबर शहरात IT पार्क, खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे. दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विधवा, घटस्फोटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य ज्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी 30% जागा आरक्षित राहणार आहे. इमारतीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था, फूड कोर्ट, व्यायामशाळेकरिता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे. इमारतीचं बांधकाम क्षेत्र 4523 चौरस मीटर इतकं असून इमारत बांधकामाकरिता एकूण 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वर्किंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली. व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलं. दरम्यान आज आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच संबंधित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे ब्रीदवाक्य जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जाते. तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचं महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्या अनुषंगानं समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. आज झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात विविध विषय उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्यांचं निवेदन यावेळी सादर केलं. तसंच नुकताच दुबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 75.85 वजनी गटात ठाण्याच्या पल्लवी दामचे आणि श्वेता देशमाने या महिला खेळाडूंनी विशेष मेहनत करून 2 सुवर्ण पदक प्राप्त केलं. याकरिता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद आश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमात माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. या ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला दिली. ती या ठिकाणी अशोक वैती साहेब असू दे, साप्ते साहेब असू दे, गाडवे साहेब असू दे, गोलब साहेब असू दे, रेखा मिलजकर, अवसलमन साहेब, आमची सिंगारी ॲडव्होकेट मॅडम, पडवळ साहेब, रमाकांत, ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात. या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा जे खेळाडूंवर प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने ह्या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या. त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी मेडल मारले, गोल्ड मेडल मारलेलं आहे आणि कुठलं मारलंय, गोल्ड, दोघींनी गोल्ड मेडल मारले. ठाण्याचं नाव लौकिक या ठिकाणी केलंय. त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथराव शिंदे साहेबांचं कर्तव्य. प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय, सत्कार झालाय. आशा आहे जगाच्या स्पर्धेत देखील ठाण्याचं नाव लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या एकनाथरावांना असेल आणि आम्हाला देखील असेल, ठाण्याला तो अभिमान असेल. आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय, त्यांनी तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि तेच थांबतो. दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 75 वजनी गटामध्ये आणि 85 वजनी गटामध्ये त्याच्यामध्ये 2 सुवर्ण पदक आपल्या ठाण्यातल्या त्या कन्येने मिळवलेले आहेत. श्वेता आणि पल्लवी. एक चांगलं भौगोलिक यश मिळालेलं आहे. बऱ्याचशी नाहीतर आपली काम करत असताना अशा प्रकारचे देखील आवड ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आवड न ठेवता त्याच्यामध्ये प्रावीण्य देखील मिळवलेलं आहे. एक चांगला उपक्रम दुबईमध्ये राबवला आहे. त्याच्यामध्ये आपल्या ठाण्यातल्या मुलींनी एक गोल्ड मेडल मिळालेलं आहे. दोघींनाही त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये पुढेही अशाच प्रकारच्या काही इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा. नक्की शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल. आम्हाला दुबईला जाण्यासाठी म्हणजे आमचं पहिलं थायलंडची ट्रिप झालेली ना, तर ती आता 2-3 महिन्यापूर्वीच झालेली.
2-3 महिन्यापूर्वी झाल्यामुळेच माझं स्पॉन्सरशिपच्या बाबतीत थोडंसं आमचं हालाकीचं चालू होतं आणि लगेच हे दुसऱ्यामध्ये पण सिलेक्शन झालं. तर काय करावं म्हणून आम्हाला निलेश सरांनी, शिंदे सर आणि वैती सरांचं हे जनसंपर्क कार्यालय दाखवलं आणि यांनी आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देऊन जेवढा सपोर्ट केला आहे ना, बाकी कोणीच नाही केला. आम्ही खूप ठिकाणी गेलो पण आम्हाला फक्त यांनीच सपोर्ट केला आणि यांनीच एक पॉझिटिव्ह आम्हाला असं दाखवलं की आम्ही मॅरिड असून दोघी आम्हाला पण म्हणजे मुलं आहेत, आम्ही बाकीची पण काम म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्येच आहे पण स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असून पण आमच्यावर एवढा यांनी विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांचा विश्वास पडू नाही दिला आणि आम्ही गोल्ड घेऊन आलो. तिथे जाऊन पण असं नव्हतं की कॉम्पिटिशन नाही, तिथे पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया खूप साऱ्या टीम्स होत्या. तर असं डोक्यावर बर्डन होतं की अरे आपण कुठून आलोय आणि जिंकू की नाही, पण नाही बोलला आम्हाला एवढ्या जणांनी सपोर्ट केला आहे तर जिंकायचंच आहे. शेवटी खूप असं दोघींनी पण कष्ट करून तिथपर्यंत जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने गोल्ड घेऊन आलो आहे. स्पेशल थँक्यू एकनाथ शिंदे सरांचं. त्यांनी आम्हाला एका शब्दात फक्त भेटलो आणि त्यांनी लगेच आम्हाला स्पॉन्सरशिपसाठी सपोर्ट केला. थँक्यू.